हॅलो, वेलकम बॅक. सर्वांचं स्वागत आहे. अमित पाटील पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. पहिला बॉल ज्यावर डबल रन आली होती, यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं चांगला फटका. धनेश चेंडूच्या मागे धावतोय. धनेश पुढे पोहोचला आणि बॉल मागून त्याची पाठ थोपटवत गेला सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स मिळतील 4. ऑफस्टम्पच्या बाहेर फुलटॉस होता आणि त्याला अगदी अप्रतिमतेनं इनफिल्डच्या वरनं खेळलं, कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलं. धनेश अगदी वेगानं चेंडूचा पाठलाग करत असताना पाहिला मिळाला आणि मनाचा ब्रेक, तो उत्तम ब्रेक तो त्याला लावता आला आणि तो पुढे निघून गेला आणि बॉल मागणं सीमारेषा पार. यावेळेस मात्र हा बॉल अगदी योग्य टप्प्यावर हाताळला. तिथे अमितनं विकेटच्या मागे नेला. निर्धाव डॉट बॉल तो अमितच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 ते सध्या प्रगतीपथावर आहे आणि पहिल्या ओव्हरमधील 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 धावा. उपसरपंच चषक 2026 या स्पर्धेला आपण सर्वच जण वॉच करतोय आणि एक दैविप्यमान असा सोहळा जो संजयजी घरत यांच्या माध्यमातून आयोजित केला गेला आणि आपण सर्वजण त्याचे साक्षीदार होतोय. पुढचा बॉल खुल्या टप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि त्या चुकीनंतर बॉल मैदानाच्या आत थांबणार नाही, निघून जाईल कव्हरच्या बाहेर सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलेली 10 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अमित पाटील पुण्याच्या एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं समोर प्रणय उभा आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अगदी सरळ बॅटने खेळला. वाईडिश लॉंग ऑन मध्ये गेलाय बॉल. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, 1 रन घेतली, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला आणि पहिल्या ओव्हरनंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर कुठल्याही प्रकारची विकेट न गमावता पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम माकणे 11 आकडा या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. चांगली सुरुवात, एक दर्जेदार सुरुवात इथे माकणे संघाकडनं आपल्याला पाहायला मिळते. एक प्रमुख अस्त्र फ्रंटलाईन गोलंदाज अमित पाटीलच्या विरोधामध्ये अगदी खूप चांगल्या पद्धतीने हात खोलत असताना इनफिल्डच्या वरनं फटके खेळत असताना चौकार मिळवले आणि ज्यामुळे 11 धावा या माकणे संघाच्या धावफलकावर लागल्या गेल्या. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर येते एक हरहुन्नरी खेळाडू ज्यानं आपल्या खेळाच्या जोरावर एक स्वतःची वेगळी जागा या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये निर्माण केली असा नारायण वजे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. बघूया नारायण तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. या ओव्हरमध्ये वेग आहे त्याच्याकडे आणि या विकेटमध्ये जर आपण पाहिलं तर थोडासा उतार सुद्धा आहे. त्याचा फायदा नारायणला मिळू शकतो. आधी वेगानं हा बॉल फलंदाजापर्यंत जाताना त्याला रिलीफ मिळू शकतो. मला वाटतं इथे क्रॅम्प आलेत धनेशांना आणि त्यामुळे थोडस बॉडी स्ट्रेच केली जाते त्यांची. अकरा धावा आहेत. 1 ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस रिलॅक्स फील करतोय आणि त्यामुळे मॅच पुन्हा एकदा सुरू होते. चला नारायण थोडी घाई करा कारण वेळ वाचवावा लागेल. याआधी थोडासा व्यत्यय आलाय सामन्यांमध्ये, थोडासा वेळ वाया गेलाय. त्यामुळे इथे वेळ वाचवत खेळ तो करणं अत्यावश्यक आहे आणि तो करावा हीच विनंती आहे. धावसंख्या 11. यावेळेस मात्र हा बॉल अगदी योग्य टप्प्यावर हाताळला आणि तिथे जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन झालंय. माघारी परतावं लागलंय बॅटरला. विकेटचं पतन खेळाडू बाद नारायण वजे याच करता ओळखला जातो आणि इथे बघा तुम्हाला रिप्लेमध्ये ते दाखवलं जात आहे. हा बॉल टप्पा खाल्यानंतर आत आला होता. बॅटच्या हलकीशी कडा घेताना तो विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक चांगला कॅच तिथे अमित पाटीलनं टिपला. माघारी परतवलं बॅटरला. फर्स्ट विकेट डाऊन इयर. ज्या फलंदाजानं चांगली फलंदाजी करताना पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा या धावफलकावर जोडल्या होत्या, तो फलंदाज ज्याला माघारी परतवले नारायण वजेने. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका लागलाय टीम माकणेला. फलंदाज बाद.
प्रणय आउट झाला ना. नवीन बॅटर राज जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येतोय. नारायण वझे चांगली गोलंदाजीची सुरुवात त्याच्या वतीनं पाहायला मिळाली. एक डावकुरे हाताचा बॅटर त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एनकडे आहे. यावेळेस मात्र शफल होताना फटका खेळायचा आहे, मात्र हा बॉल ऑफस्टमच्या बाहेर निघतोय असं पंचांनी दर्शवलं आणि तिथे जी अपील केली होती ती नाकारली. लेगबायचा इशारा आला. लेगबायच्या स्वरूपानं 1 रन जी धाफलकावर जोडली जाते. रन्स घेणं गरजेचं आहे. डावाची सुरुवात करणं किंवा मग धाफलकाला हलतं ठेवणं हे कामगिरी फलंदाजांना सातत्यपूर्ण करत राहावं लागतं. कारण तुम्ही जर धावफलक हलतं ठेवलं नाही तर एक प्रेशर होतं आणि त्या प्रेशरमध्ये चांगल्या चांगल्या खेळाडूंकडे चुका होतात. त्यामुळे प्रेशर क्रिएट होण्याऐवजी ते रिलीज करण्याचा प्रयत्न करा. सिंगल डबल का होईना मात्र धावफलकाला रोटेट ठेवा. यावेळेस मोठ्या फटक्याकरता जायचं आहे आणि पंच इथे बाद घोषित करतायत. प्लमच्या साह्यानं आणखी एक गडी जो माघारी परततोय. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. सातत्यानं जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन ते मैदानात होत असताना पाहायला मी ते पहिल्या ओव्हरचा खेळ अगदी चांगल्या पद्धतीने रंगला होता, मात्र दुसऱ्या ओव्हरचा खेळ तो नारायण वजेनं आपल्या नावावर केलाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणाऱ्या पहिल्याच ओव्हरमध्ये अमितच्या विरोधामध्ये 11 घेतल्या, मात्र नारायणच्या विरोधात रन घेणं ते आतापर्यंत एक थोडंसं कठीण बनलंय. कारण 2 विकेट त्याने घेतल्यात, 1 सिंगल त्यानं आतापर्यंत खर्च केली आहे. कोपरचा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगला खेळ दाखवण्याकरता या संघाला ओळखलं जातं आणि आज मैदानाच्या आतमध्ये तो चांगला खेळ त्यांच्या वतीनं सध्या सुरू आहे. दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड केला जातोय, कारण तो चेंडू थोडासा प्रांगणाबाहेर गेलाय. त्यामुळे दुसऱ्या चेंडूने खेळाचा प्रारंभ, खेळाचा सुरुवात तो पुन्हा एकदा होत असताना पाहायला मिळेल. 16ला 2 अशी स्थिती आहे. 1.4 षटकाचा खेळ समाप्ती एखेरीस. यावेळेस मात्र हा बॉल समोरच्या बाजूने खेळला. लॉंग ऑफ आहे. आपल्या जागेवर एक सिंगल 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 ज्या क्रिकेटमध्ये खूप महत्वाच्या असतात, ज्या धावसंख्येला पुढे सरकवतात, धावफलकाला रोटेट ठेवतात आणि त्या सिंगलच्या साथीनं जर तुम्ही खराब चेंडूचं चेन करताना त्यावर षटकार खेचले तर मग एक बलाढ्य तुटल, तीही तुम्हाला धावफलकावर उभी करता येते. त्यामुळे या सिंगलचा रोल हा क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा आहे. श्वास असं म्हटलं जातं या क्रिकेटच्या खेळाचा आणि तो श्वास तुम्हाला घेत राहणं गरजेचं आहे. 5 बॉलचा खेळ, तर नंतर धावफलकावर 17 धावा या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल अजूनही प्रगती पथावर येणं बाकी आहे. बघूया शेवटचा बॉल, त्यावर कशा पद्धतीचा खेळ इथे खेळला जाईल. हात खोलले जातील की सिंगल डबल्सवरच तिथे रोखून धरेल गोलंदाज नारायण वजे. पुढचा बॉल घेऊन यावेळेस मोठ्या फटक्याचा प्रयत्न, मात्र डाऊन द लेग होता आणि त्यामुळे पंचांनी नाकारलाय. 1 रन तिथे धावफलकावर जोडली जाईल. लेगबायच्या स्वरूपाने एकेरीच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 18 या आकड्यावर. 2 ओव्हरचा खेळ तो पूर्णत्वाला आला. या 2 ओव्हर नंतर 18 रन्स या धावफलकावर लागल्या गेल्यात. यानंतर नेक्स्ट मॅच मध्ये 2 संघ, एका बाजूने टीम भामटपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये खानिवडे. भामटपाडा आणि खानिवडे या दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला पहिल्या 4 ओव्हर नंतर टॉस करण्याकरता जॉईंट व्हायचे. ला 2 ओव्हर नंतर प्रोजेक्टेड स्कोर सध्या 36 दाखवतोय. त्याला आणखी 4-5 न वाढवताना 40-45 पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. 2 ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे. 2 फ्रंटलाईन गोलंदाज आहेत या टीमचे. 2 प्रमुख अस्त्र
अमित पाटील आणि नारायण वजे यांनी पहिली 2 षटकं टाकली आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करता गोलंदाज अचित त्याला प्रचारण केलं गेले. पहिला बॉल राज करता. यावेळेस मात्र राजनं मोठ्या फटक्याकरता जाण्याचा प्रयत्न केला. तिथे 1 रन चा मोह तो आवरता आला नाही आणि धावचीच्या स्वरूपानं माघारी परतावं लागेल. चांगली थ्रो तिथे अमित पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावचीच्या स्वरूपानं राज त्याच्या पारीचा अंत झालाय. विकेट मिळाली आहे खेळाडू बाद. क्रिकेटचा खेळ तो सध्या मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने रंग भरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जिद्दीनं चिकाटीनं आणि धैर्यानं हा खेळ खेळला जातो. ती जिद्द आणि चिकाटी या खेळामध्ये खूप महत्वाची आहे. असं म्हणतात ना, तुमची नुसती स्वप्न मोठी असून चालत नाही, तुमची ती स्वप्नांना पूर्ण करण्याची जिद्द तीही मोठी असली पाहिजे. प्रत्येकानं या स्पर्धेला जिंकण्याचं स्वप्न पाहिलंय, मात्र जो जिद्दीनं आणि चिकाटीनं खूप चांगला दर्जेदार खेळ, जो प्रेशरला हँडल करत तो हिमतीचा खेळ मैदानाच्या आतनं दाखवेल ना, तो या स्पर्धेचा महांतिम विजेता ठरेल. आणि महान ते विजेता कोण ठरतोय ते उद्या या सुपर संडेमध्ये आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. यावेळेस मात्र बॉल आणि बॅट मधला कुठलाही संपर्क नाही आहे. एक ब्लाइंड स्ट्रोक आपण म्हणू शकतो. चेंडूवरची नजर पूर्णपणे हटली होती. अंधाधुंद बॅट फिरली, मात्र ही अंधाधुंद बॅट फिरलेल्या बॅटवर बॉलचा कुठलाही स्पर्श नाहीये आणि त्यामुळे एक निर्धाव चेंडू. 19ला 3 अशी स्थिती आहे. 2.3 षटकानंतर यावेळेस मात्र मिडल झाला आणि मिडल झाला तर मैदानाच्या आत सापडणार नाही हे सांगत असताना बॅटिंग करतोय फलंदाज तनिष. बॉलला उडवून फेकून देतोय ओव्हर दी काऊ कॉर्नर. सीमा रेषा पार षटकार. अगदी स्ट्रॉंग हिट मनीषकडनं पाहायला मिळाली. बलदंत देहयष्टी आणि आपल्या देहयष्टीचा अगदी चांगला फायदा या फटक्यामध्ये त्याने घेतला. आपली ताकद झोकली या फटक्यात आणि बॉलला फेकून दिलं. तिथे सीमा रेषा पार षटकार खेळलाय, ज्या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 25 ऑन बोर्ड, 25 धावा, 4 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस. यावेळेस मात्र पुढे एकदा ऑफस्टॉनच्या बाहेरच्या बॉलची छेडखानी केली. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे उशिरानं बॉलवर आला आणि त्याचा फायदा मिळाला. 2 धावा तिथे सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. 3ऱ्या धावेकरता आलेत. चांगली रनिंग बिटवीन विकेट दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. कॉलिंग चांगलं होतं. तेज दौड विकेटमध्ये पाहायला मिळाली. 3 रन करता हरिण झालेले 2 बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले. अगदी त्या हरणाच्या वेगानं अगदी त्यांनी या रन्स तिथे पळून पूर्ण केल्या. या 3च्या मदतीनं धावसंख्या 28 आहे. आता मात्र सुस्थिती निर्माण होतीये कारण अजितच्या विरोधात 10 धावा आल्यात. 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल आहे. त्यावेळेस मात्र आडव्या पट्ट्यानं चांगला फटका खेळलाय. बॉल जमिनी लगत चाललाय सीमा रेषा पार फ्रंट ऑफ द स्क्वेअर. एक दर्जेदार फटका तो मैदानात पाहायला मिळालाय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 32, 32 धावा, 3 ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस. शेवटचं षटक, अंतिम षटक, ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट मधला हाणामारीचं षटक. हे षटक असं असताना जिथे फलंदाज नाव देखताय ना ताव, बस जो मिले उसे खाव, हीच मानसिकता त्याची असते आणि तो खेळ कशा पद्धतीने इथे दाखवला जाईल ते आपल्याला मैदानाच्या आतनं बघायचं आहे. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचतेली 32, 32 धावा. षटक क्रमांक 4 ते प्रगतीपथावर येते आणि शेवटचं अंतिम षटक आहे. बघूया शेवटच्या षटकात कशा पद्धतीची कामगिरी. इथे एक जुना जाणता लेजंड खेळाडू रोहिदास, ज्याला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर अलंग द कार्पेट खेळलाय. चांगली फिल्डिंग ती आपल्याला पाहायला मिळाली. लगेचच एक स्पर्धा येत्या दिनांक 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान आपल्या भेटीला येते. सकाळच्या पहिल्या सत्रात जो संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाला, दोस्ती ग्रुप यांच्या वतीनं बहुजन विकास आघाडीच्या वतीनं पुरस्कृत असलेली दोस्ती ग्रुप चषक
नवसई ही स्पर्धा आपल्या भेटीला येते. DJP मैदान नवसई इथे ही स्पर्धा खेळवली जाईल. बहुजन विकास आघाडी अध्यक्ष मयूरजी कुडू आणि त्यांचा सहकारी वर्ग तोस्ती ग्रुप ज्यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. 50,000 रुपयाचा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणारी स्पर्धा. इथे विकेटचं बदन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या एकंदर 33 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. यावेळेस चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. पुन्हा एकदा एक क्रॉस बॅटेड फटका तो मैदानाच्या आतनं खेळायचा होता. हा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न असफल राहिलाय. आयसाईट शेवटच्या क्षणी जर आपण पाहिलं ना तर तिथे चेंडूवरनं हटली होती आणि तुमची नजर जर चेंडूवरनं हटली ना तर फटका तो योग्यतेने खेळणं ते कदापि शक्य नाही, कारण हा खेळच नजरेचा आहे. यावेळेस मात्र झालाय मिडल, जाईल सीमा रेषा पार. दमदार स्ट्रॉंग हिट तनिषच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाली आहे. षटकार. चांगले फटके खेळतोय, चांगली फलंदाजी करतोय. टीमला आता तो मजबूत स्थितीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. रोहिदास गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि रोहिदासच्या विरोधात हात खोललेत. एक गगनचुंबी प्रहार तो तनिषच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालाय. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. इथे फलंदाजाला बीट करताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र जर आपण पाहिलं तर टीम माकडे सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचली आहे, कारण धाव फलकावर धावसंख्या 39 लागली आहे. शेवटचा बॉल आहे या पूर्वार्धाच्या खेळाचा. रोहिदास जो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. यावेळेस मात्र माकने ब्रँडचा ब्रँडेड षटकार तनिषच्या बॅटमधनं आलाय. 6. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचतीये ती 45 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. विजयाकरता 46चं लक्ष आहे. टॉस केला जाईल. यानंतर टीम खानिवडे आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर भामटपाडा या दोन टीम मध्ये टॉस केला जाईल. आणि ज्या वेळेस प्रत्यक्षात मॅचला सुरुवात होईल आपल्यासोबत मायक्रोफोनवर जोडतील आमचे सहकारी धनंजय पाटील. टॉस करण्याकरता यायचे टीम भामटपाडा आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम खानिवडे. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एकाच परिसरातील हे दोन संघ आहेत, खानिवडे आणि भामटपाडा. या दोन्ही टीम मध्ये मॅच पाहायला मिळेल. एक क्षणचित्र. ओमसाई गावदेवी शिवनसाई व बहुजन विकास आघाडी पुरस्कृत विद्यमान उपसरपंच संजयजी घरट ट्रॉफी 2026 मध्ये आपण पाहताय. बहुजन विकास आघाडीचा जोर काय आहे किंवा बहुजन विकास आघाडीची ताकद काय आहे ते या इलेक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि ते आमचे विद्यमान नगरसेवक ज्यांची काही क्षणचित्र या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवले जात आहेत. तदनंतर श्री भूषणजी गिणी भामटपाडा
यांचं एक क्षणचित्र आहे. रोहितजी किणी ज्यांचंही विशेष सहकार्य या स्पर्धेकरता आहे, त्यांचं एक क्षणचित्र पाहत आहे. गौरव किणी भामटपाडा यांचंही एक क्षणचित्र तुम्हाला ते यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळते. सन्माननीय धनंजय गावड, दक्ष पोलीस टाइम्स, पालघर जिल्हा संपादक. सन्माननीय सरपंच सायवन, माजी सरपंच सायवन गणेश जाधव यांचं क्षणचित्र. मनोजजी झांजे शिवनसई यांचं एक क्षणचित्र आपण पाहत आहे. तर नंतर रुपेशजी किणी, निलेशजी इंगवले यांचंही एक क्षणचित्र पाहत आहे. सचिनजी पाटील साहेब आडणे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्यांचं हे क्षणचित्र. ऋषिकेश रमेश किणी, तंटा मुक्त समिती शिवनसई अध्यक्ष. तर नंतर सचिनजी किणी आणि गणेशजी किणी यांचं हे क्षणचित्र आपण पाहत आहे. किरणजी घरत खानिवडे आणि सौ माजी उपसरपंच करुणा घरत मॅडमचं एक क्षणचित्र. भावेशजी घरत खानिवडे, संजोगजी घरत यांचं क्षणचित्र. प्रभाकरजी कासार, कार्यकर्ता भादाणे. सुभाषजी कासार यांचं हे क्षणचित्र आपण पाहत आहे. मिलिंदजी किणी, मराठी दणका खरडतारा, त्यांचंही क्षणचित्र आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य पालघर कल्याणी मॅडम तरे, त्यांचं क्षणचित्र आहे. जीवदानी इलेक्ट्रिक कंपनीचे सर्वेसर्वा सन्माननीय संजयजी किणी यांचंही एक क्षणचित्र ते आपल्याला पाहायला मिळालं. इथे जाऊया नेक्स्ट इनिंगकडे आणि आपल्यासोबत जोडले जातील धनंजय पाटील. चला, वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. 46 टार्गेट, पहिलाच बॉल लोवर फुलटॉस बॉल आणि त्याला खेळलाय अगदी बाउंड्री लाईनच्या पार. अमितच्या बॅटमधून आलाय पहिल्याच बॉलवरती चौकार. चला, भामटपाड आणि खानिवडे दोन संघादरम्यान आपण टॉस करूयात. मी उपसरपंच साहेब आपणास विनंती करेन आपल्या सोबत टॉस करूयात. पुढे टाकलेला बॉल फटका हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षकाला झेलची संधी. व्हॉट अ कॅच, काय झेल टिपलाय. अगदी त्या स्वतःलाही विश्वास बसला नाहीत. अविश्वसनीय हा झेल. ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी हा झेल तुम्हाला पाहण्यासारखा असेल. व्हॉट अ कॅच, या स्पर्धेतील एक सर्वोत्तम झेल. पुढे टाकलेला बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, बाटती लवकर बंद झाली. स्ट्रोक हवेमध्ये कळला, 30 सेकंदच्या आत खेळाडू होते. अगदी हात उंचावला, वरती घेतलात आणि शेवटी नमस्कारी केलाय. हो, मी हा कॅच घेतलाय. अगदी त्या देवालाही साथ देतोय की हा कॅच माझ्या हातामध्ये बसलायत आणि मोठी विकेट आल्यात. कारण अमित पाटील सारखे खेळाडू बाद होणं आणि लवकर बाद होणं ते संघाला मात्र अगदी परवडणारं नव्हतं. परंतु ते खेळाडू आता मात्र कोपरसाठी बाद होताना पाहायला मिळाल्यात. महत्वाचा मॅच कोपर वर्सेस माकणे, त्याच्यानंतर भामटपाडा वर्सेस खानिवडे, नवसे वर्सेस सरपाडा. एकूण 12 संघांमध्ये लढती तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. गौरवजी आपलंही स्वागत आहे. त्यांच्या जोडीला आपण पहिलं तर सुशांतजी या मंचावरती पोहोचल्यात, आपलंही स्वागत. पहिला 2 बॉलचा खेळ संपला, 4 धावा. महेश स्ट्राईक इनला. ओ, चांगला बॉल, चांगला बॉल, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. आलाय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय, 4 धावा धावफलकावरती. एका बाजूला महेश, दुसऱ्या बाजूला नारायण. याही खेळाडूकडे ते कॅलिबर आहेत, परंतु आज तो कशा प्रकारे खेळेल त्याच्यावरती चर्चा होईल. फटका खेळायचा प्रयत्न केलाय, शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूला अगदी बीट केला या बॉलने, निघून गेलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. दॅट्स अ ग्रेट शॉट. दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला. फाईन लेगच्या अगदी शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूला बीट केलं. बाउंड्री लाईनच्या अगदी बाहेर जात असताना हा चौकार पाहिलात. धावसंख्या धावफलकावरती वाढल्यात. पुन्हा आणखीन एक स्ट्रोक. आता बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि त्या बॉलला मैदानाच्या आतमध्ये ढकललाय. काय फिल्डिंगचा दर्जा दिसतो टीम माकणे संघाचा. व्हॉट अ फील्ड. दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नजारा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पेश केला जातोय.
येत्या काही दिवसामध्ये 21-22ला मला वाटतं की माकणे प्रीमियर लीग ही देखील स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत आणि चर्चा त्याही गोष्टीच्या आहेत. तोच संघ सध्या मैदानावरती दिसतोय. चेक 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 हाल चेक हाल चेक चेक हाल चेक हाल चेक चेक हाल चेक. हेमंत दादा आपलं स्वागत आहे. फुटी प्लसचे एक महत्वाचे खेळाडू आहेत हेमंतजी या ठिकाणी पोहोचतात, त्यांचं स्वागत. महत्वाची विकेट येत असताना पाहायला मिळाली. फलंदाज नारायणला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागलाय, तो इम्पॅक्ट टाकू शकला नाही. माकणे वर्सेस भामटपाडा एका बाजूने आपण पाहिलं तर सध्या कोपरमध्ये मॅच आहेत. भामटपाडा आणि खानिवडीचा संघ तुम्हाला अगदी पुढे खेळताना पाहायला मिळेल. शेवटी नवसे आणि सरपाडामध्ये मॅच होईल. बॅकफुटला गेले, फटका छान खेळलाय. बॉल त्या ठिकाणी मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरून आले आहेत. फिल्डिंग करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. ग्रेट शॉट, चौकार. ऑटमच्या बाहेरचा बॉल अगदी आपटून टाकण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर या हा फटका मात्र एक्झिक्युशन केलात, सीमारेषाच्या बाहेर पाठवलं. धावसंख्या धावफलकावरती या 4 धावेने वाढत असताना मात्र जाऊन पोहोचलं. झेप घेतली होती परंतु बॉलला मैदानाच्या मध्ये नाही ढकलू शकले. लेग स्टंपच्या अगदी बाहेर सोडून जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतात. पंच वळतात, व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतायत. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जाऊन पोहोचते ती 14. पुढचा बॉल पुढे मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डर आहे त्या ठिकाणी बॉलला फील करण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव त्या ठिकाणी मात्र येत असताना पाहायला मिळतात. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 15. पुढचा बॉल पुण्याचा मात्र खूप छान पद्धतीनं पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. येतोय डॉट बॉल. या षटकानंतर काही स्वागत सन्मान आपल्या मंचावरती केले जाणार आहेत. बरोबर 2 ओव्हर नंतर आपण त्या दिशेने वळणार आहोत. 15ला 2 विकेट, 1.3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपलाय. रिक्वायर्ड रन रेट 12.40 आहे. धनेच्या बॅटमधून फटका तर सजवलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विकेट येत असताना पाहायला मिळत आहेत. धनेश बॅक टू दी डगआउट गॉन. एक 1.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 15 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. ओद विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल जडमध्ये टाकलाय. वडा बॉल, खूप चांगला बॉल. उत्तराला प्रत्युत्तर कसं द्यायचं ते टीम माकणे संघानं दाखवून दिल्यात. नुकताच झालेली एक अंडरमची स्पर्धा माकण्याच्या गावामध्ये पार पडली. आता त्यानंतर येत्या काही दिवसामध्ये 21-22 तारखेला माकणे प्रीमियर लीग हे देखील आपल्या भेटीला त्या सफाळ्याच्या परिसरामध्ये पाहायला मिळेल. खोलवर टप्प्याचा बॉल टाकला होता मागचा.
शॉर्ट बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु हुक नाही करू शकले रोहिदास. त्या ठिकाणी मात्र धावसंख्या एका धावेने वाढत असताना आपल्याला धावसंख्या पुढे जाऊन पोहोचल्यात. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावफलकावरती धावा 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. या आपण मंचावरती स्वागत सन्मान करूयात. आदरणीय गौरवदादा किणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत सन्मान केला जाईल. मी आदरणीय संजयजी घरज साहेब उपसरपंच आपणास विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आदरणीय गौरवदादा किणी यांचा सन्मान आहे तो सन्मान केला जातोय. भामटपाडा गावातील एक गोड असं व्यक्तिमत्व. सुरुवातीला प्रत्येकाला आठवणात की भामटपाडाच्या स्पर्धा म्हटली तर एक प्रसिद्ध स्पर्धा होती. एक गाव एक संघ म्हणा किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरातील संघ म्हणा, हे सातत्यानं ज्या स्पर्धेमध्ये खेळायचे त्या भामटपाडाचे आयोजन कमिटीतील ही महत्वाचे व्यक्तिमत्व आहेत. आदरणीय गौरवदादा किणी यांचा सन्मान केला जातोय. पुढील सन्मान मुख्य मंचावरती केला जाईल. आदरणीय सुशांत दादा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. एक क्रिकेटपटू म्हणून देखील महत्वाचं स्थान त्यांचं आहे. समाजसेवा देखील मात्र त्यांच्या माध्यमातून सातत्याने केली जात आहेत आणि आज तेही आपल्या मंचावरती पोहोचले आहेत. संजयजी घरज साहेब यांच्या शुभ असं त्यांचाही सन्मान केला जातोय. संजय दादा घरत म्हटलं तर एक दिलदार असं व्यक्तिमत्व आहे. मैत्रीपूर्ण संबंध जपण्याचं आणि जोपासण्याचं काम सातत्यानं करणार एक व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय संजयजी घरज साहेब यांच्याकडे पाहिलं जात आहेत. व्हॉट अ शॉट, काय फटका आलाय. अगदी क्लासिकल अंदाजामध्ये खेळलेला, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराची भेट घेतली या बॉलने. 6 धाबा, ग्रेट शॉट. कव्हरला सिक्सर मारणं साधं सोपं काम नसतं परंतु त्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना तो स्ट्रोक मैदानावरती आला होता. धावसंख्या 22, 22, 11 मध्ये 24. लोअर फुल टच बॉल, त्यालाही दिशा दिलाय. बॉल चाललाय वेगाने. आउटफील्ड या मैदानाची सुपर डुपर पेक्षाही फास्ट आहे. बॉल निघून गेलाय. पुन्हा एकदा लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. आता सुरुवात झालंय. रोहिदास यांची बॅट मैदानावरती बोलू लागल्यात. खराब बॉल होते, खराब बॉलवरती फायदा घेण्यात येतोय. मैदानाच्या मध्ये आता 2-3 खेळाडू जवळ येत आहेत. काहीतरी कानमंत्र देण्याचा प्रयत्न मैदानावरून होतोय. कशा प्रकारे गोलंदाजी करायची, कशा पद्धतीने रोखता येईल याच्यासाठी देखील आता प्रयत्न सुरू झालेले आहेत. कारण क्रिकेटचा खेळ म्हटलं तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न असे करायचे अगदी समोरच्याला देखील विचार करण्यासाठी भाग पडला पाहिजे. आदरणीय यतीन घरज साहेब खानिवडे यांचंही आगमन झालं, त्यांचे स्वागत आहे. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न करायचा आहे. दुसरी धाव कंप्लीट. बॅकअप खूप चांगला पाहायला मिळाला परंतु तोपर्यंत दुसरी धाव रोखली जात नाही. 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. त्या मात्र 28, 28. 9 चेंडूमध्ये रन करायच्यात 18. 9-18. कधी कोपरच्या बाजूने मॅच, कधी माकणेच्या बाजूने मॅच, कधी माकणे कधी कोपर. 9 मध्ये करायच्यात रन 18. कोण जिंकणार आजच्या दिवसामधून, कोण पुढे येणार? ओमसाई गावदेवी शिवनसाई बहुजन विकास आघाडी आयोजित उपसरपंच चषक 2026. उपसरपंच संजयजी घरज साहेब यांच्या अगदी कामाची दखल घेणारी स्पर्धा. स्विच इट करण्याचा प्रयत्न. आधी बॅटर बीट, पाठीमागे विकेट किपर बीट, सर्व काही बीट. बॉल बाउंड्री लाईनच्या पार गेलायत. मिळतील धावा 4, चौकार. 22चा चौकार आलाय. पहा, हा बॉल पाठीमागे गेलाय. 4 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. 9 मध्ये 18 होत्या, आता 8 मध्ये करायच्यात रन 14. अचानकपणे मॅचच बदललाय. अमित पाटीलची विकेट गेल्यानंतर, नारायणची विकेट गेल्यानंतर मैदानावरती सावरण्याचं काम रोहिदास आणि महेश यांच्या माध्यमातून आतापर्यंत केलं जात आहे. कारण कोणाला तरी जबाबदारी घ्यायची असते. क्रिकेटचा खेळ असाच खेळ आहे, तिथे जबाबदारीचा खेळ असतो. तो तुम्हाला जबाबदारी स्वीकारावी लागते आणि ती जबाबदारी आता रोहिदास मैदानावरती स्वीकारतायत. 8 बॉल, रन करायच्या 14. 8-14 वाला मॅच आहेत. काहीतरी कानमंत्र देण्याचा प्रयत्न अगदी खेळाडू करतायत. बाबा इथून कशा पद्धतीने गोलंदाजी करायची. या मैदानाचं काही क्षेत्र आहेत, गली, शॉर्ट, फाईन लेग, तिथे की एकदा बॉल निघाला ना की तो वेगानेच जातो, मग तो थांबण्याचं नाव नाही घेत. कट करायचं होतं, कट करायचं होतं, थोडं लेट कट करायचं होतं, गॅप तर शोधायचं होत आहेत.
स्ट्रोक सिलेक्शन अगदी खूप चांगलं दाखवलं होतं त्या ठिकाणी बॅटरनं, परंतु ते अगदी टायमिंग किंवा तो संपर्क नाही करू शकले. आला डॉट बॉल, वेगानं निघून गेलाय. आदरणीय नरेश मडवी साहेब, चांदीपचे त्यांना विनंती असेल आपण मंचावरती या, आपलं स्वागत आहे. फटका पुन्हा एकदा छान खेळलाय, बॉल अगदी पाठवून दिलं जाईल का, परंतु क्षेत्ररक्षक त्याच्यापेक्षाही वेगानं पोहोचले आहेत. वॉट अ फिल्डिंग. डबलचा प्रयत्न मैदानावरती करण्यात आला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि आता येणारे 6 बॉल आहेत. 6 बॉलमध्ये रन करायचे आहेत बरोबर 12. 6च्या डबल 12 करावे लागणार आहेत. मैदानावरती हे समीकरण आहेत. 6 बॉल 12 धावेचं लक्ष. पाण्याची गरज आहे, पाणी पाणी पाठवा. 6 मध्ये 12ची गरज आहे. आदरणीय नरेशजी मडवी साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत. चांदीप गावातील एक गोड असं व्यक्तिमत्व आहे, ते सध्या आपल्या मंचावरती येत आहेत. साहेब, आपलं स्वागत आहे. सहा बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक राहिलाय. धावा करायच्यात 12. 6-12 वाला मॅच, शेवटपर्यंत हा मॅच जाईल यातील काही शंका नाही. परंतु पाहूयात तो शेवटच्या बॉलपर्यंत जाणार, चित्तथरारक सामना होणार की त्याच्या अगोदर हा मॅच संपवणार, की पुन्हा एकदा या मॅच मध्ये टीम माकण्याचा संघ बाजी मारणार, याच्यावरती देखील चर्चा होणार आहेत. सुरुवातीच्या अगदी 2 ओव्हरमध्ये खूप चांगला खेळ झाला होता, पण त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये धावा घेण्याचा प्रयत्न झाला, रन आल्यात आणि रन घेत असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये आता शेवटच्या 6 बॉलची जबाबदारी तनिष गावड यांच्यावरती मात्र देण्यात आलाय. आज खेळणारे संघ याच्यानंतर भामटपाडा खानिवडे यांच्यामध्ये बिग फाईट असेल. अगदी आजूबाजूच्या परिसरातील असलेले 2 संघ तुम्हाला मैदानाच्या मध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. नवसे आणि सरपाडामध्ये मॅच होईल, तोही महत्वाचा मॅच आहे. 6-12 तनिष गावड तयार. स्ट्राईक इनला महेश. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 10 त्यांनी बनवले आहेत. पहिला बॉल तनिष गावडचा, फटका खेळला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलाय. ओ फिल्डिंग. एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. तिथून आता मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचांकडे डिसिजन आलाय. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील, आहेत आपल्याकडे, पाहण्याचा प्रयत्न होणार आहे. तिसरे पंच पाहणार आहेत. कोणाच्या फेअरमध्ये डिसिजन जायला नको, त्यामुळे पाहण्याचा प्रयत्न होईल. तिसरे पंच पाहतील काय घडलंय, पाहूयात काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. ज्यावेळी ती झेप घेतली त्यावेळी तो बाउंड्री लाईनला स्पर्श झालाय का, या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न आता पंच करतायत. तिसऱ्या पंचाने पाहिलं आणि सांगितलंय इट्स अ सेफ विकेट. चला, तिसऱ्या पंचाचं डिसिजन आहे इट्स आउट. बॅटरला परतावं लागणार, कारण की रनआउटच्या माध्यमातून विकेट आलंय. सेफ होता आणि तिथून बॅटरला आता परतावं लागणार आहेत. एकच धाव असणार आहे.
एका धावेने धावसंख्या धावफलकावरती पुढे गेलेत. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत 5. 5 बॉल मध्ये रन करायच्यात 11. पाच मध्ये 11 धावेची गरज आहे. फटका हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षकाला झेलची संधी. झेल 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 घेतलाय. तनिषनं मैदानावरती कमाल धमाल करण्यासाठी सुरुवात केलाय. आणखीन एका विकेटचं पतन. येणारे 4 बॉल मॅच मध्ये रन करायच्या 11. पहा हा कॅच पाठीमागे टिपलेला झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज मात्र अगदी मैदानाच्या बाहेर येत आहेत. आता 4 बॉल मध्ये 11 धावेची गरज आहे. षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल. आदरणीय नरेशजी मडवी साहेब चांदीप यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला आर्थिक सहकार्य हे 2,500 2,500 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलेले आहेत. मंडळाच्या वतीनं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आपण केलेलं सहकार्य खूप महत्वाचं आहे, त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. पुढील मॅच भामटपाडा आणि खानिवडेमध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे ते दोन्ही संघ तयार असणार आहेत. आतापर्यंत तनिष गावड मैदानाच्या मध्ये खूप चांगली गोलंदाजी करतायत. टीम माकणेकडून जबाबदारी दिली आहे आणि जबाबदारीचं भान ठेवून सध्या ही गोलंदाजी केली जात आहे. तनिष तयार. तनिषचा बॉल आता खेळलाय. बॉल चाललाय सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. येईल चौकार. मॅच बॉल येतो मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे तोही घ्या. तीन मध्ये रन करायच्या 7. 3 बॉल मध्ये धावा करायच्या 7. हेमंत आपलं स्वागत आहे. 40 प्लसचे दमदार खेळाडू म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं गेलं. प्रशांत तयार. स्ट्राईक इनला. फटका पुन्हा खेळला हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाला झेलची संधी. ओ झेल सुटलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा आहे, त्या ठिकाणी थांबवण्यात आलाय. विकेट येत असताना मात्र पाहायला मिळतात. फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद झाल्यात. 3 मध्ये 7 हव्या होत्या. आता येस आउट आहेत. 2 मध्ये 6. कारण क्रुशल मॅच आहेत. सध्या कॅमेराही मुख्य आपल्या मंचावरती आहेत. आपल्या सर्व महिला भगिनी या ठिकाणी दाखल होत आहेत. त्या सर्वांचं स्वागत आहे. संजय दादा यांच्या सौभाग्यवती, त्यांच्या बहिणी आणि त्यांच्या घरातील सर्व फॅमिली मेंबर्स, वहिनी सर्व दाखल होत आहेत. सर्वांचं स्वागत आहे. उपसरपंच चषक 2026 मध्ये 2 मध्ये 6. ओहो पिचिंग 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 लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंचाने सांगितलं इट्स अ वाईट. मॅच मध्ये आलाय वाईट, त्याच्यामध्ये झालाय फाईट आणि आता टाईट फाईट वाली मॅच सध्या मैदानाच्या मध्ये रंगले आहेत. कारण येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत ते 2 बॉल मध्ये रन करायच्या 5. कडक मॅच. उपसरपंच चषक अगदी आपण पाहताय आजचा 4था दिवस आणि त्यामध्ये रंगणारा मॅच. 2 बॉल मध्ये धावा करायच्यात. 5 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. प्रयत्न आता मात्र मैदानावरती खूप छान पद्धतीने करायचे आहेत. माकणे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर कोपरमध्ये सुरू असलेला मॅच. प्रथमतः बॅटिंग केली माकणेनं, त्याच्यानंतर आता पाठलाग करत असताना 2 बॉल मध्ये 5 धावेचं लक्ष आहे. स्ट्राईक एंडला प्रशांत. नाव प्रशांत आहे पण प्रशांत शांत नाही, अशांतता पसरवायची आहे. आलाय आलाय पुन्हा एकदा वाईट आलाय. मॅच मध्ये येत आहे दुसरा हा वाईट. जसं म्हणतात की प्रेशर, दबाव हे सर्वस्वी असतं.
फिल्डिंग करणाऱ्या टीमनं आता रिव्ह्यू घेतलाय, पंच पाहण्याचा प्रयत्न करतील हा बॉल वाईड आहे की नाहीत. चॅलेंज केलंय पंचांना. इट्स अ वाईड. पहा ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पहिला आधी ऍक्शन रिप्ले पहा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खूपच बाहेर लाईनच्या बाहेर आहेत, त्यामुळे पंचाने योग्य डिसिजन त्या ठिकाणी दिलंय. 2 मध्ये करायच्या 4, बेदुने 4 जसं नेहमी म्हणतायत तसाच हा मॅच आहे. संजय दादा घरत यांचे भाचे यतीनजी घरत आपणास विनंती आपण मंचावरती यावं. आपलं स्वागत आहे. यतीनजी घरत आपणास विनंती आपण मंचावरती या. 2 मध्ये करायच्यात रन 4. मॅच रंगलाय, सामना रंगलाय. प्रशांत एका बाजूला, दुसऱ्या बाजूने तनिष गावड, मॅन फ्रॉम माकणे 42. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल आता खेळायचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षकाला डीप मधून मिड विकेट मधून पुढे आलाय. फिल्डिंग चांगली केलाय, एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न करायचा आहे. धाव सुरू झालाय. आता विकेट सॅक्रिफाय करावी लागते आहेत. फलंदाज बाद होणार. 1 बॉल मध्ये रन करायच्या 3. 1 नंबरचा मॅच सध्या मैदानावरती सुरू आहे. त्यामध्ये रंगलाय सामना, कारण शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती धावा कराव्या लागतील. त्या मात्र 3 कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे धावा कराव्या लागणार आहेत. 1 मध्ये 3. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. 3 धावेची गरज. 1 बॉल मध्ये 3 धावा करायच्या. क्षेत्र कुठलंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीत. कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीत. इथे तुम्हाला यश मिळवायचे असतील तर कष्ट करावे लागतील. अगदी स्वतःला 5 लाईन सांगायच्या आहेत. आय एम द बेस्ट, मी सर्वोत्कृष्ट आहे. आय कॅन डू इट, मी कुठलीही गोष्ट करू शकतोय. गॉड इज ऑलवेज विथ मी, देवानं मला लढण्यासाठी बनवलेलं आहे. टुडे इज माय डे, आजचा दिवस माझा आहे. अँड आय एम विनर, मी विजयी आहेत. 5 लाईन स्वतःमध्ये आत्मसात करायच्या आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. रन करायच्या 3. 1 नंबरचा मॅच झालाय उपसरपंच चषकामध्ये. कोपर वर्सेस माकणे. शेवटचा बॉल आलाय, डॉट बॉल. आणि हा सामना जिंकलाय टीम माकणे संघानं. तनिष गावडची सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आणि काहीशा मिस्टेक घडल्या टीम कोपर संघांकडून बॅटिंग मध्ये, त्याच कुठेतरी मात्र निर्णायक राहिल्यात आणि तो मॅचचा अगदी गेम चेंजिंग मोमेंट आपल्याला पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे हार्ड लक टीम कोपर आणि अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम माकणे संघ, आपलं अभिनंदन असणार आहेत. भामटपाडा आणि खानिवडेमध्ये पुढचा मॅच होणार आहे. तनिष गावडची सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, त्यामुळे त्याही गोष्टीची आपण चर्चा करूयात. पुढचा मॅच भामटपाडा आणि खानिवडे या मॅचची समरी पाहूयात. मॅच समरी आपल्या स्क्रीनवरती येईल. विश नेटवर्क लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या आपण आपल्या टीव्हीवरती, मोबाईलवरती संपूर्ण मॅच पाहू शकतायत. तनिष गावड 8 बॉलमध्ये 22, प्रणयच्या 7 मध्ये 11, रोहनच्या 5 मध्ये 10, राहुलनं 0, नारायण 1 ओव्हर 5 धावा